सर्वांना जय शिवराय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांदळा या गावी अखंड हरिनाम सप्ताहाच्या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. आणि या ठिकाणी जे मराठा बांधव जमलेले आहेत, मराठा बांधवांकडून मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे पाटील यांचं स्वागत होताना आपण पाहू शकतो. या ठिकाणी एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी वातावरण ढवळून निघाले. अत्यंत जोरदार असं स्वागत मराठा बांधवांकडून या ठिकाणी केलं जाते. आणि दादांचा हा जो झंझावती दौरा सुरू झाला आहे, तो दौरा आहे तांदूळवाडी सोबतच बीड जिल्ह्यातील सूर्याची वाडी, चराटा या ठिकाणीही आज जरांगे दादा यांची भेट होणार आहे. जोरदार असं जरांगे पाटील यांचं स्वागत मराठा बांधवांकडून केले जाते. लहान थोर महिला पुरुष सर्व नागरिक तांदळा या गावी जरांगे पाटील यांचं भव्य आणि उत्स्फूर्त स्वागत करताना आपल्याला दिसत आहेत. अखंड हरिनाम सप्ताहाच्या ठिकाणी जरांगे पाटील सदिच्छा भेट देण्यासाठी निघालेले आहेत. आणि रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा बांधवांकडून जरांगे दादा यांचं स्वागत होताना या ठिकाणी आपण पाहू शकतो. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी पूर्ण वातावरण ढवळून निघालेले. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांदळा या गावी जरांगे पाटील हे अखंड हरिनाम सप्ताहासाठी आलेले आहेत. आणि या ठिकाणी त्या परिसरातील सर्व जे मराठा बांधव आहेत, हे मराठा बांधव जमलेले आहेत. आणि जरांगे दादा यांचं मोठ्या उत्साहामध्ये अत्यंत उत्साहपूर्वक स्वागत या ठिकाणी मराठा बांधवाकडून केले जाते. बीड जिल्ह्यामधील गेवराई तालुक्यातील तांदळा या ठिकाणी दादांचा हा दौरा आहे. अत्यंत झंझावती असा हा दौरा सुरू झालेला आहे. आणि तसंही घोंगडी बैठकांची सुरुवात ही जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणावर करण्याचा निश्चय केलेला आहे. आणि सध्याचा दौरा हा सुद्धा बीड आणि गेवराई तालुक्यातच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे करताना दिसत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला असतील, पुरुष असतील, सर्व नागरिक यांच्याकडून जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत होताना दिसतंय. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये समाज हा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी जमलेला आहे. तांदळा या गावी जरांगे पाटील यांचं उत्स्फूर्तपणे मराठा बांधवांकडून स्वागत केले जाते. बीड जिल्ह्यातील गेवराई जो तालुका आहे, त्या गेवराई तालुक्यातील तांदळा या गावी अखंड हरिनाम सप्ताहाला भेट देण्यासाठी जरांगे पाटील आलेले आहेत. आणि जरांगे पाटील त्या ठिकाणी आल्यामुळं त्या परिसरातील मराठा बांधव जो आहे, हा मराठा बांधव जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमलेला आहे. आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे मराठा बांधवांकडून जरांगे दादा यांचं स्वागत होताना या ठिकाणी आपण पाहू शकतो. एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी पूर्ण परिसर दरवून गेलेला आहे. सर्व नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत. त्यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत. यामध्ये महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, आपण पाहू शकता. आणि संपूर्ण समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमलेला आहे. या परिसरातील जेही मराठा बांधव आहेत, ते मराठा बांधव मोठ्या संख्येनं जरांगे पाटील यांचं स्वागत करताना या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि लवकरच घोंगडी बैठकांची जी सुरुवात आहे, ही सुरुवात गेवराईपासून होणार आहे. आणि गेवराई तालुक्यातील हे गाव असून या ठिकाणी उत्स्फूर्तपणे जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाते. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी चालूच आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठा बांधव जमलेले असून अत्यंत उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत जरांगे दादा यांचं या ठिकाणी मराठा बांधवांकडून केले जाते. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा हा झंझावती दौरा आहे. आणि या झंझावती दौऱ्यामध्ये बीड जिल्ह्यातील तांदूळवाडी, तसंच सूर्याची वाडी आणि चराटा या परिसरामध्ये दादा हे भेट देणार आहेत. त्या ठिकाणी विविध कार्यक्रम आहेत, त्या ठिकाणी जाऊन ते सदिच्छा भेट देणार आहेत. मनोज दादा जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी या परिसरातील मराठा बांधवांकडून केले जाते. महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेली आहे. आणि सर्वांकडून अत्यंत जोरदारपणे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठा समाज या ठिकाणी एकोपा दाखवत जमलेला आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुरू आहेत. अत्यंत उत्साहामध्ये जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केले जाते.
मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागं मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला उभा राहताना दिसतो आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन केल्या जाते. मनोजदादा जरांगे पाटील हे तांदा या ठिकाणी येणार आहेत हे समजताच अनेक मराठा बांधव हे मोठ्या संख्येने त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत. तसे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं त्या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी दादा या ठिकाणी आले आहेत. नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमलेला आहे. अत्यंत प्रचंड असं दादांचं स्वागत मराठा बांधवांकडून या ठिकाणी केल्या जाते. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी देऊन दादांचं स्वागत केले जाते. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. दादांचा हा दौरा आहे आणि दादांचा हा झंझावती दौरा मराठा आरक्षणासाठी बळ देणारा असा हा दौरा आहे.